संताजीचा काय नादच करायचं नाही. आता मला त्याचा फोन आला आणि मला बोलतोय की आपल्याला पनवेलला जायचं बॅट घेण्यासाठी. 150 किलोमीटर 150 किलोमीटर बॅट घेण्यासाठी खास. कोण जातं? ज्यांना क्रिकेटचं खरं नाद आहे ना तेच. बघूया आता काय. बघतोस काय, चल की आता बाबा. एवढ्या लांब नाही का 150 किलोमीटर बॅटसाठी खास नाही का आलायस तू? हा, चांगलं आहे, क्वालिटी चांगली आहे त्यांच्या बॅटची. पण चांगली क्वालिटी का पाहिजे? मी असं नॉर्मल बॅट नाही घेऊ शकत नाही. पुण्यात भेटत नाही चांगलं बॅट. अरे क्वालिटी चांगली आहे, त्यांचं नाव भरपूर आहे, क्वालिटी सर्व्हिस चांगली आहे. त्यांच्याकडे म्हणजे असं नाही की नाही का आपली एकच बॅट कशी तरी करतात नाही, त्यांच्याकडे 2-3 वर्जन मेंटेन करतात प्रॉपर. तो व्हिडिओ करतोय मी. तुम्ही असं कसं वापर नको. वाव काय सुंदर. ह्याची विड्थ आहे ना ह्याच्यावर ठेवतो. हे आता डबल ब्लेड आहे. काय काय? डबल ब्लेड. डबल ब्लेड म्हणजे विड्थ जास्त म्हणून डबल ब्लेड आहे. अच्छा काय थोडंसं आता हेच अजून दाखवतो. एक छोटा विड्थ कमी बरोबर का दिसतंय तुला? ही विड्थ कमी तर हे सिंगल ब्लेड. ते दाखव आणि हे दाखव. ही डबल ब्लेड आहे, सिंगल. हां बरोबर, फरक आहे दोन्हीमध्ये. हा फरक बाकी काय. आणि हे काय केलं असं? हे मला नाही नाही, आता हे मधलं तोडलंय. हे मध्ये असं नाही का? हे मला खाचे पाडतात ते मशीन आहे त्यांच्याकडे. आपण ते मध्ये असे इथे का असे खायचे पडतात नाही, वेगळं असं काही हे स्ट्रक्चर बनवायचा प्रयत्न. वेट मॅनेजमेंटसाठी. बॅलन्स बॅलन्स वेट मेंटेन करण्यासाठी. हां ओके. ही ओके पूर्ण कापून टाकलेली आहे का वरतून? जसं पाहिजे तशी तयार केली. दाखव ती दाखव ती दाखव ती वरतून कशी तयार केली. हां इथे हे ॲड केले ना, त्याच्यामुळे ते कसं होतं. कोणतं चांगलं वाटतं? ती चांगलं वाटते, हेच भारी वाटते. कसली मशीन आहे? कशी गरम होते? हीटर आहे. हां का? मॉइश्चरसाठी, बॅटचे मॉइश्चर काढायसाठी. ओला लाकूड असतो ना, तो आम्ही त्याच्यात मॉइश्चर काढून सुकवतो. मी सांगतो तुम्हाला, माझे कस्टमर बरेच आहेत. मी पुण्याला पण कोणाला पण तिचा हां ही हातात तुझ्या आता तुला जास्त समजतं, तुला खेळायचं आहे. डन, हीच घेऊन टाकू. चल थोडा घे. अरे काय बस.
ह्याची सुरुवात कशी झाली इथपर्यंत हे पोहोचायची? आपली सुरुवात तुम्ही बघू शकता की फक्त एक ग्राइंडरपासून सुरुवात झाली ती. ते एक ग्राइंडरवर काय ना काय म्हणजे बॅटच्या बद्दल काम करत गेले आणि जसा एक्सपिरियन्स गेला तसा एक 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 स्टेप्स जोडत आता इतका मोठा आपला बॅटचा झालेला आहे. पण तेव्हा सुरुवात आपली बोलाल तर फक्त ते एक ग्राइंडरपासून झाली ती. पण पप्पांचा छंद होता जॉबवरून आल्यानंतर बॅटवर काय काम करायचं, पण नंतर मग परत ती बॅलन्सिंग करायची आणि नंतर मग परत जशी बॅट लागेल तशी कशी बनवू शकतो, पण त्याला काय मायनर काम असतील, पण काय डिटेल्स असतील, ते सर्व पप्पांनी जॉबवरून येऊन एक एक गोष्टी करून हा इतका मोठा हा केलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता की त्यांचा कशी हॉबी होती ती तुम्ही एक बिझनेसमध्ये तयार केली. तुमचं बॅटरीचं कसं काम चालतं, म्हणजे कसं तुम्ही नक्की काम करता? म्हणजे कसं असतं, आपल्याला मेन बॅट येते तर ती अशी बॅट असते फुल विदाउट कटिंग, काय पॉलिश नसते काय नसते. ती आपण तिला कटिंग करून हा मधला स्कूप मारून हे जे वरचे खालचे असतात त्याच्यावर पूर्ण बॅलन्सिंगची गेम असते. हा मधला स्कूप कोण पण मारतो. खाचे आपण मार्केटमध्ये सर्वकडून मारून भेटतील, पण जे खाचे किती डीप मारायचे, किती जागा सुटायला पाहिजे, किती त्याला प्रोपोर्शनमध्ये तो खाचा निघाला पाहिजे, किती जागा बसवायची, ते मार्केटमध्ये कोणाला माहीत नसतं. ते खाच्यानंच पूर्ण बॅलन्सिंगची गेम असते. तर कशी जशी बॅट तसे खाचा मारायला लागतात. तशी ती बॅटला खाचे म्हणून तुम्हाला येईल ना तर तुम्हाला ते बॅलन्स समजा राहतात. जसं तुम्ही बॅट फिरवणार ना तसं तुम्हाला बॅटचा फ्लो येईल. जर तुम्हाला एकदा फ्लो आला ना बॅटचा का समजा तिथे बॅट तुम्हाला परफेक्ट जमलेली आहे. तर ही बघू शकता, ही आपली एक नॉर्मल एडिशनवाली बॅट आहे. ही 3,500ला आपली बॅट जाते. ही तुम्हाला अशी भेटेल 3,500ला बॅट. आणि एक दुसरी आपली एक असते प्लेयर एडिशन बॅट, ती तुम्हाला 4,000पर्यंत भेटेल. आणि त्यानंतर एक आपली एक हल्क एडिशन बॅट अशी विदाउट कटिंगची, ती आपल्याला तुम्हाला 5,000 भेटेल. हिला आता कायच फिनिशिंग नाही झाली. फिनिशिंग झाली का ती बॅट एकदम फुल रेडी न्यू वाटेल तुम्हाला, एकदम अशी स्टिकर विकर लावून टाकायला. पण लोकांना कसं आलं आता 900 ग्रामची 800 ग्रामची अशा बॅट लागतात. अशा बॅट टेनिसला चालतच नाही. मोस्टली तुम्हाला 1 किलो ते 1 किलो 50पर्यंत बॅट लागते. आणि जर तुमच्याकडे गुरु खन्ना असे हेवी बॉल असतील तर तुम्ही 150 ते 1100 या रेंजमध्ये बॅटचा वेट ठेवायचा ट्राय करा. आणि आता हे कसं, म्हणजे आता ही बॅट बनवायची काय नक्की प्रोसेस आहे, कुठल्या मशीन वापरून काय करता? आता ही बॅट बनवायला पहिले तुम्हाला हा स्कूप मारायला लागेल, तो पण या मशीन मारतो. त्यामध्ये जे वरती घरचे मारायला लागतील ना ते आपल्याला बॅलन्सिंग करून तुम्ही मारू शकता. त्याला पण ते याच्यावर कॅप्सूल स्कूप बोलतात. हा कॅप्सूल स्कूप तुम्ही मारू शकता. म्हणजे पहिले हे करून घ्यायचं, पहिले हा, नंतर मग प्रोसेस मारायचं. पुढे काय करायचं मग? पुढे मग नंतर याची काय असतं, थोडी फिनिशिंग करतात. एकदम रफ असतं, तो एकदम स्मूथ होऊन जातो. म्हणजे ग्रिप टाकून टो गार्ड लावून देतं आणि पूर्ण स्टिकर विकर लावून रेडी टू प्ले. आणि ही आपल्याकडे बॅट येण्याच्या आधी आता फ्रेश स्टॉक आला आणि फ्रेश स्टॉक गेला असं नसतं. आपल्याकडे बॅट येते, 1 वर्ष आपण ती बॅट 1 नाही तर 1.5 वर्ष बॅट होल्ड करून ठेवतो, तिला ड्राय करतो आणि नंतर मग पुढे कस्टमरला सेल करायसाठी देतो. असं नाही की बॅट आली बनवून दिली आणि दिली कस्टमर, असं नाही कधी आपण होल्ड करतो, सुकवतो आणि नंतर कस्टमरला देतो. चालूच आहे तुझं, बघतोय मला पण तुम्ही बघतोय मी किती कॉल झालं तर बास काय चल की जिकडे जाऊ तिकडे आहेत का क्रिकेट. हा एक नंबर बॅटर खूप बॅटिंग केली, एक नंबर केले का? हां जातात शॉट एक नंबर मस्त पंच आहे ना. अजून केला, अजून जास्त लागला ना तसा केला ना तसा अजून कडक होते का आता ते चांगलं वाढलंय. अजून केला ना अजून त्याला पंच बिल सर्व चांगलं होते. केला बघते थँक्यू थँक्यू. ओके चलो चला बाय. असुदा 100-150 किलोमीटर लावणे आलं. थँक्यू. चला विषय काय, चलो ओके बाय.